त्या ठिकाणाहून दुसरा अधिकारी नियुक्त केला जातो. तो कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे का अशा चर्चा सुरू झाल्या. नाही, तो असला तर मुख्यमंत्री हे राज्याचे शेवटचे हे आहे. आता हे ह्यामध्ये चेअरमन आहे युतीचा, सत्ता युतीची, त्यामुळं मुख्यमंत्री महोदय यामध्ये काय करणार नाही असते याची खात्री आहे आम्हाला. या सगळ्या तक्रारी मग अदृश्य शक्ती आहे अशी चर्चा आहे, ती कोण नाही, आहे? ते काय मला माहिती नाही अदृश्य शक्ती कोण आहे. ज्यांनी तुम्हाला हे बोललेलं आहे त्यांच्याकडनं माहिती घ्या. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सुद्धा चौकशी सुरू आहे. नाही, चौकशी नाही चाललं. मी स्वतःच आता तिथं 10 तारखेला चेअरमन निवड आहे आणि तिथं आता सहाय्यक निबंधक हा सचिव यावा असा माझा प्रयत्न आहे. मला वाटतं लवकरात लवकर सचिवच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना केल्यानंतर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. पण विद्यमान चेअरमन आपल्याच पक्षाचे होते. कार्यकाळ संपण्याआधी त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना कुठेतरी नाराजी देखील नेत्यांच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल त्यांनी व्यक्त केली. माझ्याबद्दल मला ते दैवत मानले त्याने. ते तिथले काहीतरी मतभेद त्यांचे झाले असतील, काय तर झाला असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु कुठल्याही संस्थेचा कारभार चांगला चालला पाहिजे असा आग्रह आमच्या नेते मंडळीचा असतो.